बीट बाय बीट, बीट बाय बीट म्हणजे थोडे थोडे करून किंवा थोडे थोडे करत, या दोन्ही अर्थाने बीट बाय बीटचा तुम्हाला यूज करायचा आहे. हॅव फन, हॅव फन म्हणजे मजा करणे, या अर्थाने हॅव फनचा तुम्हाला यूज करायचा आहे. इन जनरल, इन जनरल म्हणजे साधारणपणे किंवा सामान्यतः. आपण बऱ्याचदा बोलताना म्हणतो की इन जनरल सांगायचं तर, म्हणजे साधारणपणे सांगायचं तर किंवा सामान्य तरी सांगायचं तर, या अर्थाने इन जनरलचा तुम्हाला यूज करायचा आहे. ॲट फर्स्ट ग्लान्स, ॲट फर्स्ट ग्लान्स म्हणजेच पहिल्या दृष्टिक्षेपात किंवा पहिल्या नजरेत, या दोन्ही अर्थाने ॲट फर्स्ट ग्लान्सचा तुम्हाला यूज करायचा आहे. फॉर गॉड्स सेक, फॉर गॉड्स सेक म्हणजे परमेश्वरासाठी. आपण बऱ्याचदा बोलतो की फॉर गॉड्स सेक तू शांत बस, अर्थाने तुम्हाला फॉर गॉड्स सेकचा यूज करायचा आहे. लीव अलोन, लीव अलोन म्हणजे एकटा सोडणे किंवा त्रास न देणे, या दोन्ही अर्थाने लीव अलोनचा तुम्हाला यूज करायचा आहे. ॲट लिस्ट, ॲट लिस्ट म्हणजे निदान, कमीत कमी किंवा किमान, या सगळ्या अर्थाने ॲट लिस्टचा तुम्ही यूज करू शकता. लिटल बाय लिटल, लिटल बाय लिटल म्हणजे हळूहळू किंवा थोडे थोडे, या अर्थाने लिटल बाय लिटलचा यूज करायचा आहे. इन्स्टीड ऑफ, इन्स्टीड ऑफ म्हणजे च्या ऐवजी, एखाद्या गोष्टीच्या ऐवजी म्हणजेच इन्स्टीड ऑफ. इनसाइड आउट, इनसाइड आउट म्हणजे आतील भाग बाहेर आणि बाहेरील भाग आत असणे, याला इनसाइड आउट असं म्हणायचं आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर उलटा, याला इनसाइड आउट असं यूज करायचं आहे तुम्हाला. जी गोष्ट उलटी आहे किंवा उलटा शर्ट म्हणायचं असेल तर इनसाइड आउट तिथे तुम्ही यूज करू शकता. सूनर और लेटर, सूनर और लेटर म्हणजे उशिरा किंवा लवकर. टू बिगिन विथ, टू बिगिन विथ म्हणजे प्रथम, सुरुवातीला किंवा पहिल्यांदा, अशा अर्थाने टू बिगिन विथचा यूज करायचा आहे. डू वन्स बेस्ट, डू वन्स बेस्ट म्हणजे शक्य ते सर्व करणे किंवा जेवढं चांगल्या प्रकारे करता येईल तेवढ्या चांगल्या प्रकारे एखादी गोष्ट करणे, म्हणजे डू वन्स बेस्ट म्हणजे आपल्या परीने जेवढे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करून एखादी गोष्ट खूप चांगली करणे, त्याला काय म्हणायचं आहे, डू वन्स बेस्ट. फॉर द टाइम बिंग, फॉर द टाइम बिंग म्हणजे सध्यापुरते किंवा तात्पुरते, या अर्थाने फॉर द टाइम बिंगचा यूज करायचा आहे. ब्रेक इंटू पीसेस, ब्रेक इंटू पीसेस म्हणजे तुकडे तुकडे करणे, एखादी गोष्ट तुकडे तुकडे, एखाद्या गोष्टीचे तुकडे तुकडे करणे किंवा ब्रेक इंटू पीसेस, ब्रेक इंटू पीसेस असं म्हणायचं आहे. इन नो केस, इन नो केस म्हणजे कुठल्याही परिस्थितीत नाही. आपण बऱ्याचदा म्हणतो ना कुठल्याही परिस्थितीत मी हे करू देणार नाही, त्यावेळेस सिंपल म्हणा इन नो केस, मी हे करू देणार नाही, अशा प्रकारे. इन एनी केस, इन एनी केस म्हणजे कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही परिस्थितीत. इन दॅट केस, इन दॅट केस म्हणजे तशा परिस्थितीत. आपण बरेचदा बोलताना म्हणतो की तशा परिस्थितीत मी तुझी मदत करू शकत नव्हतो. सिंपल म्हणा इन दॅट केस मी तुझी मदत करू शकत नव्हते. किंवा जर तुम्हाला पूर्ण इंग्लिशचं सेंटेन्स येत असेल तर पूर्ण इंग्लिशचं सेंटेन्स बोला, पण पहिल्यांदा जर तुम्ही स्टार्टिंग करत असताल तर अशी छोटी छोटी फ्रेजेस वापरून तुम्ही सेंटेन्स बोलू शकता आणि तुमची इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता. ऑफ कोर्स, ऑफ कोर्स म्हणजे अगदी किंवा अर्थातच, या अर्थाने ऑफकोर्सचा यूज तुम्हाला करायचा आहे. इन द एंड, इन द एंड म्हणजे शेवटी किंवा अंततः, शेवटी किंवा अंततः. फॉर एव्हर, फॉर एव्हर म्हणजे नेहमीसाठी किंवा कायम किंवा खूप दीर्घ काळासाठी, अशा अर्थाने फॉर एव्हरचा तुम्हाला यूज करायचा आहे. इन फेवर ऑफ, इन फेवर ऑफ म्हणजे च्या बाजूने, एखाद्याच्या बाजूने असं इन फेवरचा यूज करू शकता. फेस टू फेस, फेस टू फेस
म्हणजे समोरासमोर. इन फॅक्ट किंवा इन रियालिटी. इन फॅक्ट किंवा इन रियालिटी या दोन्हीचाही अर्थ होतो खरोखर. या अर्थाने याचा यूज करायचा आहे. कीप अॅन आय ऑन. कीप अॅन आय ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीवर नजर ठेवणे किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवणे. या दोन्ही अर्थाने कीप अॅन आय ऑन चा यूज करायचा आहे. लास्ट बट नॉट लिस्ट. लास्ट बट नॉट लिस्ट गाईज, हे सेंटेन्स तुम्ही खूपदा ऐकलं असणार. खूप मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठे जिथे की तुम्ही अवॉर्ड दिलं जातं तिथे तर हा हमखास वापरला जातो. याचा अर्थ होतो क्रमाच्या दृष्टीने शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा. अशा अर्थाने लास्ट बट नॉट लिस्टचा तुम्हाला यूज करायचा आहे. बाय नेचर. बाय नेचर म्हणजे स्वभावाने किंवा स्वभावतः. या दोन्ही अर्थाने बाय नेचरचा यूज करायचा आहे. सिंपल आहे की स्वभावतः तो तसाच आहे म्हणजे बाय नेचर तो तसाच आहे असं सिंपल तुम्ही डेली यूजमध्ये याचा यूज करा. ॲट मोस्ट. ॲट मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. अ नंबर ऑफ. अ नंबर ऑफ म्हणजे अनेक किंवा कित्येक. म्हणजे खूप सारे लोक आहेत तर त्यावेळेस तुम्ही म्हणा की अ नंबर ऑफ पीपल वॉज स्टँड देअर म्हणजे कित्येक लोक तिथे थांबली होती. अशा प्रकारे. स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप म्हणजे क्रमाक्रमाने किंवा पायरी पायरीने किंवा हळूहळू एखाद्या गोष्टीच्या बाजूने जाणे. याला काय म्हणतात स्टेप बाय स्टेप किंवा यूज करायचा आहे. ऑन द होल. ऑन द होल म्हणजे एकंदरीत पाहता. आपण बऱ्याचदा म्हणतो ना एकंदरीत पाहता त्यावेळेस सिंपल म्हणा ऑन द होल हे असं झालं. अशा प्रकारे. रन आउट. रन आउट म्हणजे एखादी गोष्ट संपणे यासाठी तुम्ही रन आउटचा यूज करू शकता. जसं की तुमचा किराणा संपला आहे त्यावेळी तिथेही तुम्ही रन आउटचा यूज करू शकता किंवा कोणतीही गोष्ट जर संपली असेल त्यासाठी तुम्ही रन आउटचा यूज करू शकता. इन अ मॅटर ऑफ सेकंड. इन अ मॅटर ऑफ सेकंड म्हणजे काही सेकंदातच. कम बॅक. कम बॅक म्हणजे परत येणे. परत येणे. कम डाऊन. कम डाऊन म्हणजे खाली येणे किंवा कमी होणे. जर आपण टेरिसवरनं खाली येत असेल पायऱ्या उतरून तर त्याला सुद्धा तुम्ही कम डाऊन असं म्हणू शकता. किंवा एखाद्या गोष्टीची किंमत जास्ती असेल आणि ती कमी झाली असेल त्याला सुद्धा तुम्ही कम डाऊन असं म्हणू शकता. डू विदाऊट. डू विदाऊट. डू विदाऊट म्हणजे शिवाय काम करणे. एखाद्या गोष्टीशिवाय काम करणे. डू विदाऊट. इकडून तिकडे. इकडून तिकडे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इकडून तिकडे याला इंग्लिशमध्ये फ्रॉम हिअर अँड दिअर. फ्रॉम हिअर अँड दिअर म्हणजे इकडून तिकडे. आणि काही जर तुम्हाला नुसतं म्हणायचं असेल की इकडून तर तुम्ही सिंपल म्हणा फ्रॉम हिअर किंवा फ्रॉम धिस प्लेस. फ्रॉम हिअर किंवा फ्रॉम धिस प्लेस म्हणजे इकडून. गाईज जर तुम्हाला मराठीमध्ये म्हणायचं आहे की इकडे म्हणजे इकडे आपण बऱ्याचदा बोलतो ना इकडे ये किंवा इकडे आण अशा प्रकारे. तर गाईज जो तो पर्टिक्युलर इकडे साठी वर्ड आहे हिअर. हिअर किंवा ओव्हर हिअर किंवा ओव्हर हिअर. इकडे साठी काय म्हणा हिअर किंवा ओव्हर हिअर हे वर्ड्स तुम्हाला यूज करायचे आहेत. गाईज अशा छोट्या छोट्या वर्ड्समुळे तुमचं इंग्लिश बोलणं खूप इझी होईल हे नक्की लक्षात ठेवा आणि डेली यूजमध्ये वारंवार किंवा डेली यूज करण्याचा तो प्रयत्न करा. गाईज इच्छा. इच्छा आपण बऱ्याचदा म्हणतो माझी ही इच्छा आहे माझी ती इच्छा आहे. बऱ्याचदा इच्छाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहीत नसतं. गाईज आज मी तुम्हाला 2 वर्ड्स सांगणार आहे. पहिला आहे विश. विश किंवा डिझायर. विश किंवा डिझायर या दोन्हीपैकी कोणताही एक वर्ड तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल ॲज यू विश. ॲज यू विश म्हणजे जशी तुझी इच्छा. जशी तुझी इच्छा. गाईज इतक्यात जर आपल्याला इतक्यात इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल किंवा आत्ताच याला जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर त्यासाठी वर्ड आहे जस्ट नाव. जस्ट नाव म्हणजे इतक्यात किंवा आत्ताच. इथे.
इथे याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे हिअर किंवा हिअर अबाउट. हिअर किंवा हिअर अबाउट म्हणजे इथे. आता आपल्याला बऱ्याचदा म्हणायचं असतं की इथपर्यंत. इथपर्यंत मराठीतला शब्द आहे इथपर्यंत, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टिल हिअर. टिल हिअर किंवा अप टू धिस प्लेस किंवा अप टू धिस प्लेस. या दोन्हीपैकी कोणताही एक वर्ड्स घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. गाईज, जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझ्या इथे, माझ्या इथे, याला इंग्लिशमध्ये म्हणा ॲट माय हाऊस, ॲट माय हाऊस किंवा टू माय हाऊस. ॲट माय हाऊस किंवा टू माय हाऊस या दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स घेऊन तुम्ही माझ्या इथे याचं मोठं सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. पण गाईज, जर तुम्हाला म्हणायचं असेल की इथेच, आपल्याला बऱ्याचदा म्हणतो ना तू इथेच ये किंवा तू तिथे, इथेच खा, इथेच पी. हे इथेचला इंग्लिशमध्ये वर्ड आहे राईट हिअर. राईट हिअर. गाईज लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस जर तुम्हाला इथेच म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा राईट हिअर. डू इट राईट हिअर म्हणजे इथेच कर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथेचला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो. तर हे डेली यूजमध्ये यूज करा जेणेकरून तुम्हाला त्याची खूप सवय होईल आणि तुम्ही इझिली ते बोलू शकाल. गाईज, कचरा, कचऱ्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे गार्बेज, रबिश, ट्रॅश, डर्ट, डस्ट किंवा वेस्ट. यापैकी कोणतेही तुम्ही एक वर्ड्स घेऊन सेंटेन्स वाईज तुम्ही त्याचा यूज करू शकता. गार्बेज, रबिश, ट्रॅश, डर्ट, डस्ट किंवा वेस्ट. कचऱ्यासाठी तुम्ही यापैकी कोणताही एक वर्ड यूज करू शकता. गाई, जर तुम्हाला कचऱ्याचा ढीग म्हणायचा असेल तर त्यासाठी सिंपल वर्ड आहे अ पाईल ऑफ रबिश. अ पाईल ऑफ रबिश. आणि गाई, जर कचरा टाकायची जागा, याला इंग्लिशमध्ये आपण जिथे कचरा टाकतो, खूप सारा कचरा जमा होतो, जो कचरा तिथे टाकला जातो त्याला म्हणतात डंप. डंप किंवा रबिश डंप किंवा गार्बेज डंप किंवा वेस्ट डंप किंवा रबिश हिप. डंप, रबिश डंप किंवा गार्बेज डंप किंवा वेस्ट डंप किंवा रबिश हिप यापैकी कोणताही एक वर्ड कचरा टाकायची जागा यासाठी तुम्ही यूज करू शकता. आणि गाईज, आपली जी कचरा पेटी असते किंवा कचरा कुंडी असते किंवा कचराची टोपली असते त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अ बीन किंवा डस्ट बीन किंवा रबिश बीन किंवा वेस्ट बीन किंवा ट्रॅश कॅन किंवा गार्बेज कॅन. यापैकी कोणताही एक वर्ड तुम्ही कचरा कुंडीसाठी किंवा कचरा पेटीसाठी यूज करू शकता. बघू बरं, असं सिंपल म्हणायचं असेल तर तेव्हा म्हणा लेट मी लुक. लेट मी लुक. आणि जर तुम्हाला नुसतं बघू यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे लेट्स सी. लेट्स सी. जर तुम्हाला म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये, जर म्हणायचं असेल सावधान करण्यासाठी, अरे बघ बघ तिथे काहीतरी आहे, अरे बघ तिथे काही, बघ त्याला तिथे बघून चल, असं आपण सावधान करण्यासाठी जे अरे बघ असं जे वर्ड यूज करतो त्यासाठी इंग्लिशमध्ये म्हणतात लुक आउट. लुक आउट किंवा वॉच आउट किंवा केअरफुल किंवा केअरफुल. गाईज, बघता क्षणी, बऱ्याचदा आपण मराठीत हे खूपदा बोलत असतो बघता क्षणी, याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲट फर्स्ट साईट म्हणजे बघता क्षणी. ॲट फर्स्ट साईट. जर तुम्हाला म्हणायचं असेल बघता बघता, याला जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वर्ड माहीत नसेल तर तो वर्ड आहे इन नो टाइम. इन नो टाइम. आणि गाईज, बघून ये, आपण बऱ्याचदा म्हणतो ना बघून येणे किंवा बघून ये, याला इंग्लिश म्हणतात टू गो अँड सी म्हणजे जाऊन बघ आणि ये, असं बऱ्याचदा बोलतो ना आपण. टू गो अँड सी. टू गो अँड सी. बोलताना बऱ्याचदा आपल्याला बोलताना तू असं करू नको, बोलताना तसं करू नको,
पण आपल्याला बऱ्याचदा बोलताना याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हे माहीत नसतं. तर बोलतानासाठी काय यूज करणार? व्हाईल टॉकिंग. आणि बोलण्यासाठी तुम्ही इंग्लिशमध्ये टू टॉक, टू स्पीक किंवा टू से या तिन्हीपैकी कोणताही एक वर्ड तुम्ही यूज करू शकता. सगळ्यांचा अर्थ बोलणेच होतो. काहीसाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे सम, अ फ्यू, एनी किंवा समथिंग किंवा एनिथिंग. सम, अ फ्यू, एनी, समथिंग किंवा एनिथिंग यापैकी कोणताही एक वर्ड काहीसाठी यूज करू शकता. गाईज, ज्यावेळेस तुम्ही एनी यूज करता तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता. डू यू हॅव एनी आयडिया? डू यू हॅव एनी आयडिया म्हणजे तुला काही आयडिया सुचत आहे का किंवा आयडिया आहे का, अशा प्रकारे काहीचा तुम्ही इथं अशा प्रकारे एनी घेऊन यूज करू शकता. आणि गाईज, ज्यावेळेस तुम्ही एनिथिंग घेता त्यावेळेस अशा प्रकारे यूज करू शकता. इज देअर एनिथिंग टू ईट? इज देअर एनिथिंग टू ईट म्हणजे खायला काही आहे का, अशा प्रकारे तुम्ही काहीसाठी एनिथिंग, समथिंग, सम, अ फ्यू, एनी याचा यूज तुम्ही करू शकता. काही झाले तरी याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे कम व्हॉट मे. कम व्हॉट मे आपण बऱ्याचदा म्हणतो ना, काही झाले तरी मी ते करणार नाही. कम व्हॉट मे, आय डोंट डू दिस. अशा प्रकारे व्हॉट एव्हर हॅपन्स हे पण तुम्ही यूज करू शकता. किंवा आफ्टर ऑल. फॉर एक्झाम्पल, आफ्टर ऑल ही इज युअर फादर म्हणजे काही झाले तरी ते तुझे वडील आहेत. अशा प्रकारे आफ्टर ऑलचा काही झाले तरी या अर्थाने तुम्ही असा यूज करू शकता. काही ना काही यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे समथिंग ऑर अदर. समथिंग ऑर अदर. समथिंग ऑर अदर. काही नाही यासाठी इंग्लिशमध्ये सिंपल म्हणा नथिंग. नथिंग. आणि सर्व काहीसाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. काळजीपूर्वक याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे केअरफुली किंवा विथ केअर. केअरफुली किंवा विथ केअर. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.